या नशीबच माझं, माझ्या बोलण्यावर तुम्ही आलात तरी ना, नाहीतरी सगळे आता लांबनच नमस्कार करतायत मला. अगं रुपाले, अगं तुला कळत कसं नाही, ते तिकडे सगळी लोक झोपल्यावर सगळ्यांचा डोळा चुकून मला यायला लागतंय बाया. हो का? मग अपर्णा आणि भाऊजींना वेगळं करण्याचं अजून एक काम करा ना, का ते का जमत नाही तुम्हाला? जमत नाही, मी कुठे म्हणलं तेव्हा जमत नाही म्हणून. मग कशा आले ते एकत्र, कशा आले? ए रुपाले, हे बघ, तू ना उगाच कालवा करत जाऊ नकोस हा. ती आप्पीन तो आरजा वेगळं होणं इतकं सोपं नाही, हे तुला बी माहिती. आता तू इतके दिवस प्रयत्न करत होती, तुला जमलं नाही म्हणून आता तू माझ्या मागे लागली होय ग. नीट बोलायचं हा मावशी. काय नीट बोलायचं, मी नीटच बोलते. तूच आली की आपली व्या 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 करत असती. हे बघ रुपाले, ती आप्पी आणि आरजा एकमेकांपासून लांब जाण्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यांचं ते बेन आहे अमोल. खरंय तुमचं. खरं तर अर्जुन भाऊजी अमोलसाठी इकडे आले होते, पण आता अपर्णाला सगळ्याच गोष्टींसाठी माफ करून दोघं एकत्र येऊन बसले. पण मणी मावशी, ते दोघं एकत्र नाही आले पाहिजे का? अगं नाही येणार, पण जरा दम काढ की तू. हे बघ रुपाले, आता कुठं हळूहळू त्यांचा माझ्यावर विश्वास बसायला लागलाय. मी जर काय केलं आणि त्यांच्या डोळ्यावर आलं तर हा, देत्याला मला हाकलून, तुला हाकलून दिलंय तसं. मणी मावशी, तोंड सांभाळून बोलायचा. एक गोष्ट विसरताय का तुम्ही? तुमच्या पोराच्या उपचारासाठी पैसे मागायला तुम्ही आला होतात माझ्या दारात, मी नव्हते आले तुमच्या दारात. अगं हा, मला माहिती आहे सगळं, पण हे बघ बाया रुपाले, तुला ना जरा धीर धरायला लागला हे सगळं व्हायला. ठीक आहे, धरते मी धीर. पण तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या पोराच्या उपचाराला मी पैसे दिलेत आणि त्या बदल्यात तुम्ही जर माझं हे काम नाही केलं ना, तर तुमच्या पोराचे उपचार तर बंद होतीलच, पण तो आयुष्यभर दवाखान्यात पडून राहिला. अगं हा, मी म्हणलं ना तुला, मी करते सगळं, तू नको टेन्शन घेऊ, करते ना मी. आणि तुमच्या राहण्याचं काय? इकडेच राहणार आहे का आता? हा, मग आता राहायला लागेल ना काही दिवशी तर मला. पण मी जास्त दिवस थांबणार नाही. 3 दिवस. किती? 3 दिवस. पुढच्या 3 दिवसात जर अपर्णा आणि भाऊजी वेगळे झाले नाहीत ना, तर तुमच्या पोराचे उपचार बंद झाले म्हणून समजाच. अगं रुपाले, अगं नको काळजी करू, मी तुला म्हणले ना मी सगळं करते म्हणून. हा, करते मी. हा, जा. ठीक आहे, निघते मी. कुणी बघितलं ना तर अवघड होईल. जाऊ. काय करावं बाया, ही अवदसा ना माझा पिच्छा सोडना झाली. माझ्याकडे बी ना हिचं ऐकण्याशिवाय काय पर्याय बी उरला नाही. हिला वाटतंय हिच्या सांगण्यावर मी सगळं करते. ती आप्पीन आरजा तर वेगळं होत्यालच. आणि हा, माझ्या पोराची जशी अवस्था केली नाही ना, तशी नाही तिच्या पोराची अवस्था मी केली तर बघच. कसं माझा बंट्या बरा होण्याइतपत मला हिथनं पैसे मिळालं पाहिजे, बस. गायकोंडी ही काही महत्वाची कामं आहेत, पण याबद्दल आपण डिटेलमध्ये उद्या बोलूच यात. हां, हो चालेल चालेल, ओके. अर्जा, आप्पे, या ना बाबा. तुमचं काय महत्वाचं काम चाललंय का? नाही नाही, हे बघा, तुम्ही दोघं एकत्र आला हे तुमच्या दोघांसाठी चांगलंच झालं, पण तुमच्यापेक्षा अमोलच्या भविष्यासाठी हे जास्त चांगलं झालं. कदम, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? अर्जा, अरे हे आपल्या आसगावच्या शेत जमिनीची कागद आहेत. सरकारनं आणि मी 7/12 खाते उतारा काढून वकिलाकडनं ही तयार करून घेतली. बरं, पण हे सगळं कशासाठी? आप्पे, आमच्या दोघांचा बी विचार आहे की आपल्या आसगावची सगळी शेतजमीन अमोलच्या नावावर करावी आणि आम्ही निवांत व्हावं. बघ हो कदम, अमोल अजून लय लहान आहे. या सगळ्या गोष्टी एवढ्या लवकर करायची गरज नव्हतीच मुळात. काय आप्पे? हो, आणि बाबा आहो, तुम्ही आणि सरकारांनी एवढा जीव लावून ती शेती केली आहे. हा, म्हणजे काही कारणांमुळे आपण आजगाव जरी सोडलं असलं तरी तुमचं लक्ष असतंच की.
हे सगळं कशासाठी बाबा? अगं यात चुकीचं काय आहे? आम्हाला यातून निर्धास्त होऊन आता आयुष्य जगायचंय बघ. मला तर ना राग द्वेष आणि कुठल्या बी भौतिक सुखाचं वजन नाही ठेवायचं आता जे आहे ना ते सगळं अमोलसाठी. हो कदम, पण हे हे बघ अर्जा, तू ऐकणार नसला ना तर मी तुला अधिकारानं सांगतो की ही जमीन अमोलच्या नावावर करायचा निर्णय आम्हा दोघा भावाभावांचा आहे. हो बाबा, पण मला काय वाटतं सांगू का? नाही म्हणजे खरंच मला आधीपासून वाटायचं की अमोलने मोठं व्हावं, त्याने स्वतःच असं काहीतरी मिळवावं. होय अप्पे, अगं ते तर तो करलच की, पण त्याचबरोबर आपल्या वाडवडिलांची पुण्याई जर का सोबत असली ना तर कष्ट करायला बळ येतं ग. कदम, तुम्ही दोघांनी विचार करून हा निर्णय घेतलाय ना? होय, नक्की केलाय. हे बघा, ह्याच्यावर सरकारची आणि माझी आमच्या दोघांच्या बी सह्या झालेल्या आहेत. आता फक्त अमोलची सही ह्याच्यावर व्हायला पाहिजे. मग झालं, ही जमीन अमोलच्या नावावर होऊन जाईल. पण आता अमोल काही सही करण्यासारखा नाही, त्यामुळेच ही कागदपत्र नीट जपून ठेवा. बरं, मी कपाटात नाही जपून ठेवते. कदम, एवढ्या लवकर तुम्ही हा निर्णय घेतलाय कदा? एक विचारू? हा विचार की. कदम, तुम्ही सगळीच्या सगळी जमीन अमोलच्याच नावावर करण्याचा निर्णय का घेतलाय? हा, म्हणजे सुजा, स्वप्नील दादा आहेतच की. अरे अर्जा, शेत जमीन म्हणजे बापजाद्याची पुण्याई असती. ती अशाच माणसाच्या हातात द्यावी ना की जो तिला आईसारखं सांभाळ. हो बाबा, पण आपला मूल खूप लहान आहे हो, तरी पण तुम्ही. पे अगं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि तू ज्याप्रमाणे त्याला संस्कार केलेत ना त्याच्यावरनं आत्ताच त्याला शेती शेत जमीन याचं महत्व पटतं या. कदम, पहिल्यापासून तुमच्या जमिनीवर लय जीव का हो? अर्जा, अरे शेती ना कधी कधी नुकसान बी देते, पण अशा वेळेला तिच्याकडे पैसे कमवायचं साधन म्हणून न बघता येळेला पानं सोडून आपल्या पोराचं पोट भरणारी आई म्हणूनच बघावं लागतं. आणि तरच ती जमीन विकायचा विचार बी मनात येत नाही. बाबा, आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही अमोलला शेतीचं महत्व नक्की पटवून देऊ आणि तुमचा हा विश्वास आहे ना तो सार्थ ठरवू. त्याची खात्री मला आहेच. बर, तुम्ही आता आराम करा, मी येतो. बापू, हा आप्या, विनायकराव, अहो पेपर वाचला का? तर कात्रज घाटात दरड कोसळली परत. हा वाचलं ना मग अशी. खरंच बापू, अहो हे काळजी करण्यासारखं झालंय बरं का. आता निसर्गापुढे माणसाचं काय चालत नाही. बरोबर आहे विनायकराव, मला असं वाटतंय निसर्गाच्या पुढे जाऊन काय बी करू नये बघा माणसानं. आता यावर जे उपाय आम्ही करू शकतो ना ते सगळे करतोय सध्या. प्रशासन वाढीव लोकांना कामावर रुजू करून प्रत्येक ठिकाणी आपत्कालीन विभागाद्वारे काम करते. आता फक्त काही दिवस लोकांनी बाहेर न पडणं हाच याच्यावरचा खरं मार्ग आहे. काय नाही काय नाही, जेवढी माणसं तेवढा स्वभाव म्हणतात ना ती खरं आहे. लोकांना किती सांगा, ऐकतात का लोक? बाहेर फिरायला जायचं, त्या अशा धोक्याच्या ठिकाणी उभं राहायचं, सेल्फी काढायचे, थांबते काही नाही अर्जुन, पण आपण पण असं शांत बसून नाही चालणार. नाही. आपण होईल ते करतोय गप्पे, पण जोपर्यंत पाऊस थांबत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टी थांबणारच नाहीत. लोक बाहेर पडणारच. काय का असं ना, पण यामुळं निसर्गापुढे आपलं काय बी चालत नाही ना याचा अंदाज लोकांना आता आला असेल. काय बापू? हा, मला एवढंच म्हणायचंय, माणसानं निसर्गाशी खेळ करू नये. हा बरोबर. मी जरा पाणी घेऊन आलो. अहो थांबा, मी आणते. गप्पे राहू दे, आधीच चाललं होई ना, माझी कामं तर मला करू दे की. हा हाय ग. बाबा, विनायकराव, काय हो? बाबा, काय झालं? कदम, कदम काय झालं? विनायकराव, बरं वाटतंय ना तुम्हाला? अहो, काय नाही हो बापू. अर्जुन, डॉक्टरांना फोन कर. लगेच त्यांच्या गोळ्यांना त्या 10 गोळ्या देऊया. गप्पे नाही काय झालं, वाईट पित्ताचा त्रास होतो ना तसं होते. कदम, तब्येतीच्या बाबतीत खेळ नको. मी गोळ्या आणतो. तू गोळ्या. गोळ्या घेतो. अरे सांग, पाणी आणू का मी? काय झालं बाबा? काय झालं बापू विनू बाबांना? अरे काही नाही, वाईट जर कळाली जादा काय नाही. हा विनायकराव, तुम्हीच ठरवा बरं का तुम्हाला काय होतंय ते. अहो काय ही मग काय तर नाही,
आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. मला आता कुठलीच रिस्क नकोय. अरे कश आजोबा मग काहीच होणार नाही आम्ही आहोत सगळे. अरे अर्जा मला नाही काय झालेलं. कदम तुम्ही आधी गोळ्या घ्या, मग बोलू आपण बाकी काय असेल ते. ठीक ठीक आहे, बाय. वंस, मी गरम पाणी आणू का? नाही म्हणजे पावसाचं वातावरण आहे ना, त्यामुळे गरम पाणी पिलं की त्यांना जरा बरं वाटेल. नाही 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 गरम पाणी नको मला, माझी ताण नाही भागत त्याच्यात. बरं ठीक आहे, पण बाबा आता पथ्य पाळायचे आणि वेळेत गोळ्या घ्यायच्या. कदम आता कसं वाटतंय? त्रास होतोय का अजून? काय नाही झालेलं मला. अरे हे बघ एवढी माझी माणसं आजूबाजूला असल्यावर काय होणार आहे मला. आज मला खरंच माझ्या स्वतःच्या घरी असल्यासारखं वाटतंय. हे बघा कदम, हे सगळं ठीक आहे, पण तुमच्या तब्येतीची काळजी तुमच्या स्वतःपेक्षा जास्त दुसरं कोण नाही घेऊ शकत. त्यामुळे प्लीज तुम्ही जरा खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं. हा अर्जुन, अरे वाजली किती? तुला कामावर जायचं असेल ना? नाही बापू, मी आज रजा घेतो. कदम, मी तुमच्या बरोबर थांबणार आहे. अरे अर्जा असं नको करू. अरे मी बरा आहे हा? आणि एवढी घरातली माणसं आहेत की माझी काळजी घ्यायला. हे बघ तुझा बघू कामावर. अरे तिथं तुझी जास्त गरज आहे. हो कदम, पण तुमची तब्येत. बाबा मी थांबे आजोबांजवळ. हा बघा आता कसं काय होईल बरं मला काय हा. बाबा आई तू त्या कामावर मी घेईन आजोबांची काळजी. हा, आणि छोटे सरकार कशी काळजी घेतात ना, ते आर्या त्यांच्या वेळी बघितलंय आम्ही. मोना हो तसं नाही, म्हणजे जोपर्यंत बरं नाही वाटत ना, तोपर्यंत छोटे सरकार हलतच नाहीत पेशंट पासून. ठीक आहे बाबा, पण तुम्हाला खरंच बरं वाटतंय ना? होय आप्पे, अगं मला काय नाही झालेलं. तुम्ही जावा बघू कामावर. ए अर्जा तुला कदम काय तुला एवढा नाजूक वाटला होय? जा 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 कामावर जावा तुम्ही. बाबा जावा तुम्ही, मी सांगतोय ना. जावा बिंदास. हे बाबांना कशामुळे होता असं? अहो फुयाजी, याआधी एकदा त्यांना मायनर अटॅक आला होता, त्यामुळे सगळे घाबरलेत. म्हणजे आता बरे आहेत ते, आणि आज झालेला त्रास काही जास्त नाही आहे. बरोबर. तुम्ही बोलल्यामुळे ना मला अजून त्रास व्हायचा काय. आजोबा तुम्ही दररोज रात्री फिरायला जाता ना. आज जातो कधी मधनात. मा म्हणते लहान लेकरं खेळतात फिरतात म्हणून ते जास्त आजारी पण पडत नाही. काय डोक्यात काय आहे तुमच्या? बापू आजोबा आता आपण चालायला जाऊ, म्हणजे आजोबांना पण बरं वाटेल ना. चला लवकर. आपण चला लवकर. चला. ओय फुयाजी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अहो शेतात राबलेला माणूस आहे, आणि या पोराची एनर्जी बघून मला तरी असं वाटत नाही की आयुष्यात त्यांना परत अटॅक येईल. जैन सर. जैन, चिंचुके आर्या कधी आली? वेळेत आल्यात. मी काल फोन करायला लावलेला, फोन केलता, फक्त आलेच म्हणले. आल्यापासून गपगप आहेत, काहीच बोलल्या नाही. चिंचुके, काल फोन करून मला मदत केल्याबद्दल थँक्यू. थँक्यू सर, पण त्यांच्याशी बोलून घ्या जरा. कळतंय मला, गडबड करून उपयोग नाही. मी बोलतो तिच्याशी. आर्या, जैन सर. जैन. आर्या, ती देवेन मेहता केसची फाईल क्लिअर आहे? हो सर, उशीर झाल्याबद्दल सॉरी. नाही ठीक आहे, ते डिटेल्स आपल्याला आजच द्यायच्यात, आणि फाईल सबमिट करायला तुलाच जावं लागेल. का सर, तुम्ही नसणार का? हा, मला जरा संध्याकाळी लवकर निघावं लागणार आहे. अगं कदमांच्या छातीत सकाळी कळाली. काय? आता कसं आहेत ते? काय ठीक आहेत आता. मी तुलाच विचारणार होतो की त्यांना दवाखान्यात घेऊन जावं का कसं. ऑफकोर्स सर, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे.
ते गोळ्या आणि डॉक्टरांना खूप कंटाळा करतात. पण तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि दर महिन्याला रुटीन चेकअप व्हायलाच हवं. नाही, मी आज येणारच नव्हतो. अमोलने पाठवलं म्हणून आलो मी. नाही तर मी सुट्टीच घेणार होतो आज. आणि हे तुझं इकडचं झालं की सांग, आपल्याला महात्मा सोसायटीमध्ये जायचंय, तिकडे इन्क्वायरी करण्यासाठी. ठीक आहे सर. मी माझ्या मनातलं आर्याला सांगितलंय खरं, पण आर्याला ह्यातून सावरायला वेळ दिला पाहिजे. काहीही झालं तरी आर्यामधली माझी मैत्रीण मला नाही हरवायची. अरे अमोल, बस की आता, किती वेळ चालायचं आपण? आजोबा आता फक्त 10 मिनिट. अरे अमोल, अरे आजोबांची तब्येत ठीक नाही ना, तरी ते चालतात का नाही? आजोबा आता त्रास होते का तुम्हाला? नाही नाही, आता माझी तब्येत एकदम बरी आहे. हा, बापू तुम्ही आणि आजोबांनी आता स्वतःची नीट काळजी घ्यायची. आता काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं नक्की? चांगलं खायचं प्यायचं फिरायचं, गोळ्या वेळेवर घ्यायच्या. मला सगळे एकत्र पाहिजेत तुम्ही. अजून 50 वर्ष सगळे सोबत पाहिजेत मला. हा, फोकस तू 50. अजून पण चालेल आजोबा, पण 50 होईपर्यंत मी मोठं पण होईल ना. मग मी तुम्हाला कुठेही नाही जाऊ देणार. विनायकराव, आता तर तुम्हाला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागणार बरं का. बापू, एक मिनिट, हे तुमच्या जाते बोलवते बरं का. बर बाबा अमोल. विनायकराव, एवढ्या लहान वयात याच्याकडे एवढी समज कुठून येते तेच कळत नाही मला बघा. अमोल बाळा, आम्ही घेऊ बर का काळजी. सिम्बा प्रॉमिस बापू. हो, सिम्बा प्रॉमिस. आजोबा मामाजी सगळे आजोबा ऐकत हवेत. अरे आता मलाच तुला कुठं सोडून जाऊसं वाटणार नाही. काय काळजी करू नको. हा? विनायकराव, आता रोज व्यायाम, साखर कमी आणि सकस अन्न जेवायचं बरं का आपण. अहो, हे जा ऐकून ना आता अजून चालावंसं वाटायला लागलंय मला. चला चला. बापू आजोबा ते मोठं झालं ना की बाबासारखी बॉडी वाढून आले. अरे तू का नाही. सावकाश सावकाश. आजी हे काय? ते ना तेल आणि चटणी आहे. हा, पण आजोबांना तर तेलकट खायचं नाहीये ना. पण त्यांनीच मागितली ना. घेऊ का माघारी घेऊ का? नको 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 नको. अरे बाळा, मला ना तेल आणि चटणी असल्याशिवाय ना जेवणच जाणार नाही बघ. पण आजोबा भाजी असताना असं का हो? अरे बाळा, हे शेतकऱ्याचं खाणं आहे. पण आता तब्येत ठीक नाहीये ना तुमची. म्हणून काय पाक बंदच करायचं वय? पण आजोबा कधी कधी खावा ना, असं रोज नका खाऊ. अरे मला ते जर का ताटात नसेल ना तर घासच जाणार नाही बघ अमोल. जाई थांब जरा. अरे पण काय बापू थांबा ना. आजोबा तुम्ही डोळे बंद करा. आता डोळे कशामध्ये की नाही करा 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 ना. करा लवकर करा. केले केले. केले. उड का? नको थांबा. आता समजा तुमच्या ताटात तिखट आहे आणि मी जे काही देईन खायला ते खायचं. बर. सांग आता कसं लागलं? एकदम भारी. हा, विनायकराव भारी जरी म्हणत असला ना तरी ह्यो घास तुम्हाला नक्की गोड लागला असणार आहे. वा 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 वा. बया, हे बारकं बेणं तर लईच कामाचं आहे. याचा वापर करून मी आता जमीन नावावर करून घेते माझ्या. आणि तसं मी याच्यावर सगळी विश्वास ठेवतात. माझं काम याच्यामुळे लई सोपं झालंय. म्हणे
आता तुझ्या मनासारखं होणार. हे देवा, कुलूप लावलेलं दिसतंय. म्हणे ती कलेक्टरीन हाय, ती काय अशी येडी नाही कोण ती अशी कागदपत्र वर ठेवायला. तिनं नक्की सगळी कागदपत्र तिथं कुलपात ठेवलेली असणार. नाही नाही नाही, आता काही करून आप्पीकडून ती चावी मिळवली पाहिजे.